नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज मी तुमच्यासाठी दोन प्रकारचे उत्कृष्ट व्यवसाय आणलेले आहे मित्रांनो. आणि या व्यवसायाची खासियत म्हणजे आपल्या युवा शेतकऱ्यांसाठी हे व्यवसाय अत्यंत युजफुल आणि अत्यंत प्रॉफिटेबल व्यवसाय ठरणार आहेत मित्रांनो. आपण या व्यवसायाबद्दल सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या व्यवसाय आपण कशा प्रकारे करू शकतो मित्रांनो, कोणते स्टेप असतात, याला गुंतवणूक किती लागेल मित्रांनो, आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण कशा प्रकारे वापरायची, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण डिटेल माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका, आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. नंबर 1 ला आहे नर्सरी व्यवसाय मित्रांनो. तुमच्याकडे जर अर्धा एकर जमीन शिल्लक असेल किंवा 1 एकर जमीन शिल्लक असेल मित्रांनो, शेतकऱ्याकडे जमीन शिल्लक नसते, पण जर तुम्हाला हा व्यवसाय करण्याचं तुम्ही ठरवलंच असेल तर मित्रांनो तुम्हाला थोडीशीफार जमीन तुमच्या स्वतःची शिल्लक काढावं लागेल मित्रांनो. अदरवाईज तुम्ही भाड्या वगैरेने जमीन घेऊ नका, कारण ते व्यवसाय परतोड खात नाही, तुम्हाला प्रॉफिटेबलमध्ये ते व्यवसाय नेणार नाही. तुमची स्वतःची जमीन बघा मित्रांनो, जी अर्धा एकर 1 एकर जमीन असेल मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही फळांच्या आणि फुलांच्या ज्या जाती बाहेरसुद्धा मिळू शकत नाही त्या जाती मित्रांनो तुमच्याकडे अवेलेबल करा. कशा पद्धतीने मित्रांनो स्ट्रॅटेजी काय असते आणि तुम्हाला हे झाडे रोपे कुठे मिळतील मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन मित्रांनो मी देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती, तुम्हाला जो आपल्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता पण एक व्यवसाय करायचा असेल मित्रांनो, त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी देणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. हे बघा, तुम्ही व्यवसाय टाकला, नर्सरी व्यवसाय तुम्ही सुरू केला मित्रांनो, फळांच्या आणि फुलांच्या प्रत्येक जाती तुमच्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो. फक्त आता विषय काय की आपल्याकडे कस्टमर कसे वळवायचे किंवा आपल्याकडे ग्राहक कसं बोलवायचं मित्रांनो, याच्यासाठी एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरायची मित्रांनो. तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट असतात, जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, अशा प्रकारचे जे काही तुमचं अकाउंट असेल मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही ॲडव्हर्टायझिंग चालू करा मित्रांनो. गुगल ॲड्सचा वापर करा मित्रांनो. त्या ठिकाणी थोडेसे चार्जेस द्यावे लागतात मित्रांनो, पण ते आपल्या कोणत्याही व्यवसायाची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी तयार असतात मित्रांनो. आणि आता लोक टी व्ही बघण्यापेक्षा जास्त मोबाईलकडे लक्ष देतात मित्रांनो, त्यामुळे तुमची मोबाईलमध्ये ॲडव्हर्टायझिंग होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. ही झाली तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी मित्रांनो. नंबर 2चा व्यवसाय, तुम्ही नंबर 2मध्ये मित्रांनो घरगुती मसाले असतील, त्यानंतर मित्रांनो लोणचं, अशा प्रकारे जे पॅकिंग मटेरियल असतं मित्रांनो, ड्रायफ्रूट वगैरे, तुम्ही याचा व्यवसाय तुम्ही घरबसल्या मित्रांनो करू शकता. आता मसाले तयार कसे करायचे आपल्या घरचे मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं मी सिंपल उदाहरण देतो. तुमच्याकडे जसे लाल मिरची असेल मित्रांनो, किंवा कैरीचं लोणचं असेल, किंवा लिंबूचं लोणचं असेल, मिरचीचं लोणचं असेल, अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पॅकिंग सेट करू शकता मित्रांनो. त्याच्यावर एक ब्रँडिंग नेम, तुम्हाला जे काही तुमच्या ब्रँडचं नाव ठेवायचं मित्रांनो, त्याच्याचं की एकदम साधारण आणि लसलसीत गावरान चव देणारं ब्रँडिंग नेम तुम्ही त्याच्या ठिकाणी ठेवू शकता मित्रांनो. याच्यासाठी सुद्धा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी काम करते. म्हणजे मित्रांनो तुम्हाला नाव अशा पद्धतीने ठेवायचं त्या व्यवसायामध्ये, जेणेकरून ते नाव घेतल्याच्या नंतरच मित्रांनो लोकाला तोंडाला पाणी आलं पाहिजे. जसं की मित्रांनो उदाहरणास्तव तुम्हाला कोल्हापुरी मसाला मिळत असेल मित्रांनो, जसं की कोल्हापुरी तर्री ग्रेव्ही मसाला मित्रांनो. याच्यामध्ये कोल्हापुरी चवची कोल्हापुरीचा एक स्वाद दिलेला आहे मित्रांनो. जसं की कोल्हापुरी म्हणलं म्हणजे आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं चित्र निर्माण व्हायला लागतं. तर मित्रांनो ही एक स्ट्रॅटेजी असते मार्केटिंग करण्याची मित्रांनो. अशा प्रकारची एक चांगल्यातली चांगली स्ट्रॅटेजी वापरून मित्रांनो तुम्ही घरगुती मसाला उद्योग चालू करू शकता. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही पॅकिंग मसाले, लोणचं, मिरची लोणचं, कैरी लोणचं, जे काही मित्रांनो ड्रायफ्रूट वगैरे असतात, मसाले असतात, या सगळ्या गोष्टीचं एक भांडवल तयार करू शकता मित्रांनो. आणि त्याच्यासाठी मित्रांनो पुढची प्रोसेस कशी करायची, मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असेल, लगेच जाणून घ्या मित्रांनो. हे बघा, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या नॅशनल प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचे प्रोडक्ट विक्री करू शकता. ते कशा पद्धतीने हे पण लगेच जाणून घ्या मित्रांनो. हे बघा, तुम्ही गुगल सर्च केल्याच्या नंतर ऑनलाईन करायचं मित्रांनो. Amazonseller.in एक वेबसाईट आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची स्वतःची नोंदणी करून घ्यायची. त्या ठिकाणी मित्रांनो नोंदणी करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स लागतात मित्रांनो. त्या ठिकाणी ती पेस्ट करून द्यायची, तुम्ही भरून टाकायची मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्या ब्रँडिंग नेम, जे नाव वापरून तुम्ही तुमच्या मसाल्यांची विक्री करणार मित्रांनो, ते नाव त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे त्या ठिकाणी. आणि तुमचे जे मसाले, तुम्ही जे प्रोडक्ट तयार केले आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी 2-3 प्रकारचे फोटो तुम्हाला ॲड करावे लागतात त्या साईटवर, तेव्हा तुमचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं जातं मित्रांनो. तर जे काही स्टेप असेल मित्रांनो, ती स्टेप तुम्ही फॉलो करून ते अकाउंट तुमचं ओपन करून घ्यायचं मित्रांनो. थोडेफार चार्जेस त्यांचे असतात, 5% पासून तर 15% मित्रांनो तुम्हाला ती चार्जेस मागू शकतात. त्या ठिकाणी मित्रांनो फक्त असं असतं की सुरुवातीला आपल्याला थोडंसं असं वाटू शकतं की आपले पैसे जात आहेत मित्रांनो, पण जसं की तुमचे मसाले लोक परिचलित झाले किंवा पॉप्युलर झाले मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉफिटची रांगच लागणार आहे. कारण मित्रांनो त्याच्यामध्ये चार्जेस कमी असतात मित्रांनो आणि तुमची सेलिंग जास्त वाढते. कारण मित्रांनो तुम्हाला जसं मी सांगितलं, लोक आता आपल्या ऑफलाईन मीडियाच्या पेक्षा जास्त ऑनलाईन मीडियावर जास्त काम करत आहेत मित्रांनो. टी व्हीपेक्षा जास्त मोबाईलकडे लोक वळत आहेत मित्रांनो. तर या दृष्टिकोनातून तुम्ही टी व्हीवरती ॲडव्हर्टायझिंग देण्याच्या ऐवजी तुम्ही मोबाईल ॲडव्हर्टायझिंगचा उपयोग करा, म्हणजे तुमचा बिझनेस जास्त प्रॉफिटेबल असेल मित्रांनो. आणि याच्यासाठी तुम्हाला थोडीफारच कमी गुंतवणूक लागणार आहे मित्रांनो. मी अंदाज सांगू शकतो मित्रांनो, तुम्हाला 2 व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती लागणार आहे. जे आपलं पॉली हाऊस असं मित्रांनो, त्याचा वापर करू शकता. पॉली हाऊसमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला फक्त 10% रक्कम भरून
पॉली हाऊससुद्धा आपल्या शेतामध्ये बसवतात मित्रांनो. दुसऱ्या व्यवसायासाठी मित्रांनो जे घरगुती तुमचे मसाले असतात त्यासाठी तर अत्यंत कमी खर्च तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. जवळपास 5,000 ते 15,000 ते 20,000 पर्यंत मित्रांनो तुम्हाला लो बजेटमध्ये हे संपूर्ण डिटेल काम करता येते. तर मित्रांनो हे 2 व्यवसाय तुम्हाला कसे वाटले मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला पूर्ण डिटेल माहितीसुद्धा मित्रांनो अजून एक व्हिडिओ तयार करून मी देतो, जसं की तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची, विक्री कशी करायची मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळावं यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी प्रयत्नशील म्हणून एक नवीन व्हिडिओसुद्धा मी या ठिकाणी आणतो मित्रांनो. आणि लवकरच तुम्हाला त्याबद्दल सुद्धा मित्रांनो मी अपडेट देईल. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि जर आतापर्यंत आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्क चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून टाका. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.